असं असं चालतं आणि इथे तुम्ही ह्या गोष्टी येऊ द्या बाहेर. नुसतंच हे आताचा हा माणूस भ्रष्ट आहे आणि हा माणूस चांगला आहे हे जरा पहा. उदाहरणं आम्ही देतो तर ते म्हणाल की हे पहा ह्या गोष्टी आम्हाला शिकवू नका तुम्ही, असं तो तळवळकर आम्हाला. म्हणजे मी शिकवत नाही आहे, मी तुम्हाला दाखवायला आलो की आमच्या विरुद्ध. म्हणजे मी त्यावेळी जरा ॲक्टिव्ह होतो इकडे. उगी घरचं आधीच पगार काहीतरी 220 रुपये, हां, त्याच्यात बायकोलाही आपले किराणात कसे बसे 40 रुपयात भागवायला लागायचं. त्याच्यात आम्ही स्वतःचं भाडं करून याच्याकडे गेलो, सांगायला लागलो की हे चुकताय तुमचं, हे काहीतरी प्रेम असेल ना या कोण या संस्थेबद्दल. पण तो म्हणाला की हे तुम्ही आम्हाला शिकवू नका आणि त्यांनी ते परत सूच ठेवलं तसं. आणि नंतर मग ते असं लक्षात आलं की सगळेच पेपरवाले असं करतात. त्यांचा कोणतरी एक असतो, कोणतरी ते पारशी हे लोक असतात, कोणाचे काही अँग्लो इंडियन असतात, कोणाचे काही असतात, त्यांच्यासाठी हे सगळं चाललेलं असतं. हे बाकीच्या अमक्याने धमक्याला मारलं, धमक्याने धमक्या हे किरकोळ असतं. मुख्य भाग तो असतो कुठेतरी ते वरती लावून तुमच्या बातम्या टाकू वगैरे वगैरे. असं सगळं लक्षात आल्यावर मग आपण ठरवून टाकलं की आपण आता याच्यात पडायचं नाही. पण असं की यानं त्याला मारलं वगैरेच्या ह्या बातम्या जो होत्या, पण अनेकदा तुम्हाला म्हणजे आणि अगदी गावखेड्यापर्यंत राहणाऱ्या लोकांना जगाची खिडकी म्हणजे वर्तमानपत्रच असतं. आणि असं नाही त्यांच्याकडं त्यांना म्हणजे चांगलं जगामध्ये जे काही चांगलं साहित्य असेल, चांगला विचार असेल, तो त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वर्तमानपत्राखेरीज दुसरा काय पर्याय नाही. जगाची ही खिडकी असते, ती फक्त वाईट दाखवणारी खिडकी असते. जगातलं चांगलं दाखवणारी खिडकी ही नाही आहे. उदाहरण मी सांगतो 4-5 गोष्टी की जपानमध्ये आता आमची बाची आहे गेलेली, तर तिला मुलगी झाली तर तिला फेलोशिप मिळते. मुलगी होण्याची फेलोशिप, कारण त्यांच्याकडे ते बायकांचं प्रमाण कमी झाल्यामुळे अत्याचार वगैरे होतं. आपल्याकडे तेच आता केलं पाहिजे. बायकांचंच प्रमाण कमी झालं आहे. म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा 1000ला काहीतरी 800 काहीतरी बायका आहेत. त्यामुळे मग अत्याचार. पण याच्यावर पेपरात का नाही येत? पण सर तरी सुद्धा की गावखेड्यामध्ये राहणाऱ्या माणसाला किंवा आता तर इंटरनेट वगैरे आलं आहे, त्यामुळे सगळं जग जवळ आलं आणि तुम्हाला इथं बसून अगदी न्यूयॉर्क टाइम्स सुद्धा तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात बसून वाचू शकता, अशी आता स्थिती आहे. पण 5-25 वर्षांपूर्वीपर्यंत तर ती परिस्थिती नव्हती. तर त्यामुळं सांगली, कोल्हापूर सारख्या शहरात किंवा त्याहीपेक्षा छोट्या गावांमध्ये राहणाऱ्या लोकांना जगामध्ये नवा विचार काय मांडला जातोय, कोण काय सांगतोय, ह्याचं त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वर्तमानपत्राखेरीज दुसरं साधन काय होतं? तर त्यामुळं तुम्ही तुमचे विचार त्यावेळेला तुम्ही मासिकांमधून लिहित राहिलात, पण साहित्य बाह्य विचार जे आहेत तुमचे ते तुम्ही जर वर्तमानपत्रांमध्ये म्हणजे ती मांडण्याची एक संधी किंवा ते आहे ना, आणि ती सगळ्यांना आहे. चांगले वर्तमानपत्र असणं हे एक आयडियल स्वप्न, ते मी मानतो. पण ॲव्हरेज वर्तमानपत्रामध्ये हे नसतं. ॲव्हरेज वर्तमानपत्रामध्ये ते पॉलिटिक्स जे. पण तुमचा हा वर्तमानपत्रांचा बद्दलचा विचार, तुमचं हे जे मत आहे ते तेव्हापासून झालं आणि त्यामुळे तुम्ही कधीही नाही टॅबू त्यालाच म्हणतात की टॅबू गेलाच नाही. वाईट जरी झालं आपलं तरी आपण ते सहन करायचं, काही इलाज नाही. म्हणजे काय की आता काही गोष्टी करू नये असं म्हणतात, तर आपण त्या काय करू नये म्हणजे संपलं. म्हणजे त्याच्यात काय होतं की तुमचं आयुष्यभर जे काही एक 10% चांगल्या गोष्टी असतात चुकतात तर चालू द्या, पण 90% चांगल्या गोष्टी सापडतात. ते माझं झालं, कारण मी त्यामुळे जास्त वाचू शकलो, ओरिजिनल वाचू शकलो. पेपर वाचायचा नाही म्हटल्यावर आपोआपच मग आपण जरा जास्त चांगलं मॅगझिन त्यातल्या तुम्ही तसं त्यातल्या त्यात जरा जास्त स्टँडर्ड आणि ऑब्जेक्टिव्ह असतात. पुस्तकं तर मी आता म्हणालोच ना की औरंगजेबाबद्दल, संभाजीबद्दल किंवा एकूणच सगळ्या या इतिहासातल्या लोकांबद्दल कधीही खरं येत नाही. या पेपरात म्हणा किंवा छोट्या छोट्या टेक्स्टबुकात म्हणा इतिहास. पण तुम्ही जर पेशवे दप्तर वाचलं किंवा तिकडचं ते क्रॉनिकल वाचलं कुठलं, किंवा मग त्या इंग्लंडच्या राणीच्या ज्या काय भानगडी असतात त्या तिकडच्या त्या पुस्तकांमध्ये असतात. पत्रव्यवहार प्रसिद्ध होतो आता, सुदैवाने हे मिळतं आता. ते सोडून आपण पेपर जर रोज वाचत बसलो तिथे तर तुमचं डोकं आऊट होणं. आणि माझं तर मतच आहे की आपली डोकी याच्यामुळेच आऊट झाली आहेत पेपरांमुळे. काही 2-4 गोष्टींमुळे जी आऊट झाली आहे त्याच्यापैकी एक हे आहे. पण एक समजा 1-2-4 ज्या गोष्टी आहेत त्यातलं एक झालं वर्तमानपत्र. आणखीन अशा कोणत्या बाकीच्या 1-2 गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं म्हणजे आपलीच नाही, मला तर असं दिसतं की जगभरामध्ये लोकांची डोकी आऊट झाल्यासारखी आत्ताची स्थिती आहे? एक तर आता म्हणजे बऱ्याच आता सांगता येईल. एक तर पहिली गोष्ट मेजर जे मी आता हिंदूत मांडणारच आहे की मी खेड्यात वाढलो. मी 11वीपर्यंत SSC 11वी होती त्यापर्यंत. तोपर्यंत आम्ही घरातली शेतीची कामं हे करत होतो, ते करत होतो, गाई म्हशी हे ते सांभाळणं. तर माझ्या असं लक्षात आलं आहे की आम्ही त्यावेळी कितीतरी म्हणजे बोरं, कवठं, उमरं, नंतर काहीतरी ऊस शाळेत जाता आता खात जायचो. आणि अशा 10-20 गोष्टी तर त्या अशाच होऊन जायच्या. पेरू जे काय मिळेल ते. आणि पुन्हा घरी डाळी वेगवेगळ्या प्रकारच्या, उडीद, मूग, अमुक तमुक,
तिळीचे 3-4 प्रकार आमच्या घरात असायचे. आमची आजी तर तिच्या त्या खाटेच्या वर एका बांबूला हळदीच्या याच्यात ते बी टाकून ठेवायची. वेगवेगळे तीळ कसे असायचे. त्या वेगवेगळे तीळ सांभाळायचे काय करायचे. आज तर एक तीळ मिळाला तरी खूप झाला एक प्रकारचा. 7-8 प्रकारचे सोडून द्या, पण काळे, तांबडे वगैरे वगैरे. आता हे कशामुळे, तर मी आता जेव्हा वाचलं अलीकडेच कोणाचं पुस्तक, वयांमुळे असं होतं की आदी मानव हा जवळजवळ 300 भाज्या खायचा. त्याचा एक त्यावेळी वस्ती कमीच होती. सबंध जगाची काहीतरी 60,000 सबंध जगात माणसं होती, पुरुष.